गुड मॉर्निंग. हॅलो, आवाज येतोय? हा, ओके. व्यवस्थित येतोय का? पण असं ब्रेक नाही ना होते? हा, ओके, ठीक आहे. हम्म. तर पाठीमागच्या क्लासला काय पाहिलंय आपण? इट इज ब्रेकिंग. अरे, येतोय का आता आवाज? समर्थ, आवाज येतोय? क्लिअर येतोय समर्थ. विश्वजित, बघ तुला नेटवर्कचा इश्यू असेल. आणखी कोण कोण आहे रे? ओमकार, हर्षवर्धन, आर्यन. आर्यन, आवाज येतोय? मॅडम आहेत. गुड मॉर्निंग सर नाही. आर्यन, आवाज येतोय? अरे वा, छान. ठीक आहे. तर पाठीमागच्या क्लासला आपण काय पाहिलेलं आहे? हा, नाव क्लिअर. ओके, ठीक आहे. पण पाठीमागच्या क्लासला काय पाहिलंय सांगा की मला. स्क्रीन नाही शेअर केली. मी म्हटलं आधी आवाज येतोय का पाहावं. हा, आता दिसतंय? ठीक आहे. हा, काय पाहिलं आपण पाठीमागच्या क्लासला? अव्यय. आता आपण पाहणार आहोत विरामचिन्हे. अ, हा, आता आवाज येतोय का रे? आवाज येतोय? हा, ओके. शब्दयोगी अव्यय पाहिलेला आहे. आणि हे पण पाहिलं होतं ना, उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी. उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी नाही पाहिलं, फक्त आपण क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय पाहिलं ना. ओके, ठीक आहे. तर शब्दयोगी अव्यय व्यवस्थित लक्षात आलंय सर्वांच्या? शब्दयोगी अव्ययाची व्याख्या वगैरे. आता उभयान्वयी घ्यायचंय ना.
हा ठीक आहे, लक्षात आले. मग आपण पुढे जाऊयात. आता घेऊयात उभयान्वयी अव्यय. पुस्तकामध्ये पहा, उभयान्वयी अव्ययाची माहिती कोणत्या पेजवरती दिलेली आहे? हा, शब्दयोगी अव्यय म्हणजे टेबलावर, घरट्याबाहेर, विनयापेक्षा वगैरे आपण घेतलं. आता उभयान्वयी अव्यय. हा काय रे? हा, उभयान्वयी अव्यय. ह्या पाठाच्या पाठीमागे पहा, वाचनाचे वेळ, 9वा वाचनाचे वेळ. उभयान्वयी अव्यय झाला का? बरं, आपण थोडक्यात घेऊयात. सगळेच मला थोडक्यात सांगा. शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण. आता सध्या आपण क्रियाविशेषण अव्यय खूप त्याची प्रॅक्टिस घेतलेली आहे, खूप सारी उदाहरणं सोडवलेले आहेत. तर आपण क्रियाविशेषण अव्यय नाही घ्यायचे, परंतु जे आपलं शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय, तर याचेच फक्त प्रश्न पाहूयात. आणि हे प्रश्न व्यवस्थित आले की आपण केवळ प्रयोगी अव्यय पाहणार आहोत. ठीक आहे. तर मला सांगा, कुठला रे पेज नंबर? केवळ प्रयोगीचा का? मला वाटलं तुम्ही उभयान्वयी आधी विचारताय, म्हणून मी उभयान्वयीचं सांगितलं तुम्हाला. एक मिनिट, केवळ प्रयोगीचा पाहते मी. केवळ प्रयोगी, हा ठीक आहे. केवळ प्रयोगी, हा पाठ कितवा आहे? कविता, तुमची कविता लेख 11वी, 11वी कविता लेख काढा सर्वांनी. पेज नंबर 40, 40. हा, त्याच्या पुढे 42 याच्यावरती दिलेला आहे पहा, केवळ प्रयोगी अव्यय. येतोय का समर्थ? ठीक आहे. आवाज येतो, ठीक आहे. हा, ओके ओके. व्हिडिओ ऑन केल्यानंतर मला वाटतं थोडं बघा, व्हिडिओ ऑन केल्यानंतर येतोय का आवाज, एकदा मला सांगा. हा, आता येतोय. नाही. समर्थ, आर्यनला येतोय. येतो आवाज नाही म्हणजे काय रे मॅम? आवाज येत नाही का? व्हिडिओ बंद करूया का? व्हिडिओ नाही आला, मी दिसत नाहीये तुम्हाला? ठीक आहे, मी बंद करते. आपण फक्त, हा ओके ओके ठीक आहे. ओके ओके, बंद करते. येतोय, व्हिडिओ नाही दिसत, ठीक आहे. तर आपण पाहणार आहोत उभयान्वयी अव्यय आणि शब्दयोगी अव्ययाचे प्रश्न. आणि ते व्यवस्थित तुम्ही उत्तरं दिली तर आपण पुढे जाणार आहोत, पाहणार आहोत केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे. मी झाडाखाली बसलो होतो.
सांगा मला अव्ययाचा शब्द आणि त्याचा प्रकार. समर्थ आपण आता पाहतोय शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय याचे प्रश्न. हा ठीक आहे. तर याचं उत्तर मला आलं व्यवस्थित तुमच्याकडून की आपण पुढे जाणार आहोत. 4-5 एक प्रश्न घेऊयात. ठीक आहे. समर्थच आलेला आहे. हर्षवर्धन छान. विश्वजित छान. अव्यय कोणतं सांगायचं मला आता? अव्यय कोणता आहे? हा हा शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. आता आणखी सांगते. ग्रुप चॅट डिसेबल करायचं. हं. नाही झालं का उभयान्वयी अव्यय? विश्वजित म्हणतोय. बरं मी सांगते, सगळं सांगते परत एकदा. मग तुम्ही हे करा. हे बघा, शब्दयोगी अव्यय पेज नंबर किती सांगितलं होतं तुम्हाला आधी? शब्दयोगी अव्यय हे क्रियाविशेषण अव्यय आपण पाहिलं. क्रियाविशेषण अव्यय सर्वांच्या लक्षात आले? मला सांगा, क्रियाविशेषण अव्यय सर्वांच्या लक्षात आले? 4 प्रकार. असू द्या ठीक आहे. हा आता शब्दयोगी अव्यय लक्षात आले? हो. तर आता मग आपण पाहूया उभयान्वयी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे 2 शब्द जोडणे. हे बघा, शब्दयोगी तुम्हाला सांगितलं होतं, याचा अर्थ पण सांगितला होता. योगी म्हणजे जोडणारा, जोडून येणारा. शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. जसं आपण आता उदाहरण पाहिलं, झाडाखाली. आता हा खाली हा झाड या शब्दाला जोडून आला, म्हणून खाली हा काय आहे? शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. मग शब्दयोगी अव्यय तुमच्या लक्षात आलेला आहे. ठीक आहे. शब्दयोगी अव्यय लक्षात आले. आणखी उदाहरण काय? की मी टेबलावर पुस्तक ठेवले. सांगा मला, हे कोणता अव्यय आहे? मी टेबलावर पुस्तक ठेवले. ठीक आहे. हा उत्तराचं टेबलवर. हा ठीक आहे. हा बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात आलेला आहे. आर्यन, आर्यन, समर्थ, विश्वजित आणि कोण आहे? हर्षवर्धन. एवढेच आहेत 4. हा समजले? हम्म. नाही रे, त्या दिवशी काहीतरी एक्झाम होती आणि मी म्हटलं की तुमची एक्झाम आहे तर आज नको होमवर्क, असं काहीतरी म्हटलं होतं. विश्वजित आठवत असेल तुला. ठीक आहे. आज द्यायचा ना मग. हे लक्षात आलं? हा ओके. टेबलावर हे 2 शब्द जोडून आले आणि वर हे टेबला या शब्दाला जोडून आलेलं आहे, टेबल. ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. ओके. आता पुढचं आणखी एक वाक्य देते. मी झोपडी मागे गेलो. ठीक आहे. हो येतोय ना तुम्हाला?
बरोबर. हे काय, झोपडी हा एक शब्द आहे आणि शब्द योगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द कोणता आला? मागे. मग मागे हे काय आहे? शब्द योगी. योगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा. योगी म्हणजे जोडून येणारा. शब्द योगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द. ठीक आहे. आणखी एक उदाहरण घेऊयात. मी अ, त्या माणसाविरुद्ध साक्ष दिली. माणसाविरुद्ध साक्ष दिली. सांगा यातलं. पण अव्यय ओळखायचं त्यातलं कोणतं आहे? कोणतं म्हणजे तो शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, समर्थच आलेलं आहे उत्तर. बरोबर. हा, ते घेते. उभयान्वयी अव्यय पण समजावते तुम्हाला आता. ठीक आहे, शब्दयोगी अव्यय व्यवस्थित समजलं तुम्हाला? समजलं. समर्थला समजलंय? सर्वांनी रिप्लाय द्यायचा. समजलं असेल तर आपण पुढचा उभयान्वयी अव्यय घेऊया थोडक्यात आणि मग पुढे जाऊयात. समजलं. ओके. हा, आर्यन पण म्हणतोय समजलं. ठीक आहे. मग आपण आता उभयान्वयी. आता उभयान्वयी म्हणजे काय? तर उभय. उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे दोन. हा, आणि अन्वय म्हणजे जोडणे. दोन जोडायचं. अन्वय जोडणे म्हणजेच काय? जे शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतात. अन्वय म्हणजे जोडणे. हे ठीक लिहिलं नाही. अन्वय म्हणजे जोडणे. जे शब्द दोन शब्द किंवा, थांबा, व्याख्या लिहूयात आपण, व्यवस्थित लक्षात घ्या. जे शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडतात. दोन शब्दांना जोडतात. जे शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडतात त्यांना म्हणतात उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे जोडणे. उदाहरण पण घेतले होते. ठीक आहे. आणि ते अव्ययाचे शब्द पण आपण घेतले होते. थोडक्यात घेऊयात. हे समजलं विश्वजित? व्याख्या समजली? हा, म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्दांना उभयान्वयी अव्यय जोडतं. तर कोणकोणते असतात उभयान्वयी अव्यय? तर की, अथवा, परंतु, नंतर शिवाय, नी, म्हणजे, आणि, तरी, अन, व, हे बघा, 5 मिनिटात घेऊया. तरी, अन, व, आणि, कारण, म्हणून, किंवा, जर, तर. ठीक आहे, झालं. तर हे आहेत अव्ययाचे शब्द. आता याची वाक्य. तर वाक्य कोणकोणती आपण घेतली होती, पण परत तुम्हाला सांगते. समजा सीमा व गीता, सीमा व गीता मैत्रिणी आहेत. सीमा व गीता मैत्रिणी आहेत. आता याच्यामध्ये पहा, जशी आपली व्याख्या होती उभयान्वयी अव्ययाची, काय होती? की दोन शब्द आणि दोन वाक्य जोडले जातात.
इथं काय जोडले? शब्द जोडले का वाक्य जोडले सांगा मला. काय जोडले इथं? शब्द जोडले का वाक्य जोडले? मी व्याख्येमध्ये तुम्हाला काय सांगितलं? हा ठीक आहे, शब्द जोडले. म्हणून हे व हे उभयान्वयी अव्यय, या अव्ययानं हे दोन शब्द जोडले. ठीक आहे. अशीच वाक्य सुद्धा असतात. एक उदाहरण देते आणि मग आपण पुढे जाऊयात. आता पाऊस पडेल कारण आता पाऊस पडेल कारण काळे ढग आले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा, दोन वाक्य जोडली. हा, आलं लक्षात तुमच्या? दोन वाक्य जोडली. मग ही कशानं जोडली? नाही, आता पाऊस पडेल, काळे ढग आले आहेत, परंतु ही कशानं जोडली? कारण, या उभयान्वयी अव्ययानं. म्हणून कारण हे काय आहे? उभयान्वयी अव्यय. आता आलं लक्षात? अशी बरीचशी वाक्य आहेत. जसं आपण सांगितलं, मी खेळायला गेलो आणि माझ्या बरोबर सोहम सुद्धा आला, अशा प्रकारे. तर आणि न दोन वाक्य जोडली. ठीक आहे. मी बसने जाईन किंवा गाडीने जाईन, किंवा मी बसने जाईन किंवा दुचाकीवर जाईन. ठीक आहे. म्हणजे वाक्य सुद्धा जोडू शकतो आपण उभयान्वयी अव्ययानं, आणि शब्द सुद्धा जोडू शकतो. आता पुढे जाणार आहोत आपण केवल प्रयोगी. हा, बरं ठीक आहे. मला फक्त आता तुम्हीच सांगायचं. मी खूप अभ्यास केला म्हणून मी पास झालो. मी खूप अभ्यास केला म्हणून मी पास झालो. हा, म्हणून. ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय कुठे आहे पहा, किती नंबर आहे? पेज 42. हा, तो पाठ आहे तिथे, पण 42 वरती पहा, तुम्हाला वाचा, समजून घ्या मध्ये दिलेले आहेत केवल प्रयोगी अव्यय. वाचा, समजून घ्या, त्याच्यामध्ये दिलेले आहेत. एक मिनिट. हा, केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. मला केवल प्रयोगी अव्यय, आता पुस्तकामध्ये व्याख्या पण दिलेल्या आहे पहा, व्यवस्थित व्याख्या दिलेल्या आहे की आपल्या मनात, आता केवल प्रयोगी अव्यय, आपल्या मनात ज्या भावना येतात, ज्या भावना येतात आणि आपण त्या उद्गारांद्वारे व्यक्त करतो. आपल्या मनात भावना येतात आणि आपण आणि आपण त्या उद्गारांद्वारे, म्हणजे बोलून, उद्गारांद्वारे
हा, उद्गाराद्वारा व्यक्त करतो. व्यक्त करतो त्याला काय म्हणतात? क्रियाप्रयोगी अव्यय. त्याला म्हणतात केवल प्रयोगी, केवल प्रयोगी अव्यय. ओके, ठीक आहे. आता केवल प्रयोगी अव्यय, मग त्याचे सुद्धा ते अव्यय कोणकोणते आहेत आणि त्या अव्ययाला आपण कोणकोणते शब्द वापरतो तर ते दिलेले आहेत. आता 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचे शब्द सुद्धा पुढे दिलेले आहेत. ओके, हा हा, ठीक आहे. आता पहिल्यांदा दिलाय हर्षदर्शक. हर्ष म्हणजे काय? खूप आनंद झालाय आपल्याला. हर्ष म्हणजे आनंद. हे पहा, हर्षदर्शक म्हणजे ज्यावेळी खूप आनंद झाला आपल्याला. हर्षदर्शक म्हणजे आनंद. आता आनंद खूप झालेला आहे त्यावेळेस आपण काय बोलतो तर ते शब्द म्हणजे हर्षदर्शक शब्द. कोणकोणते हर्षदर्शक अव्ययाचे शब्द होतील? पहिला आहे वा. नंतर वा वा आपण एकदम म्हणतो वा वा. नंतर आहा म्हणजे ओहो, ओहो, किंवा परत आहा. पुढं सूर लावून म्हणतो आपण आहा किंवा आहाहा. अशा प्रकारचे शब्द आहेत हर्षदर्शक म्हणजे आनंद, आनंदाची भावना दाखवणारे हे शब्द आहेत. ठीक आहे, लक्षात आलं? हे शब्द आनंदाची भावना आपल्याला दाखवतात. म्हणजे ज्यावेळी आपल्याला खूप आनंद होतो त्यावेळी आपल्या तोंडातून हे शब्द निघतात. हा, आनंद दर्शवणारे शब्द हर्षदर्शक. आता पुढचा आहे शोकदर्शक. ज्यावेळी आपल्याला दुःख होते, एखाद्या गोष्टीचं दुःख वाटतंय, शोकदर्शक म्हणजे दुःख दाखवणारे शब्द. शोकदर्शक म्हणजे कसले शब्द? आपल्या मनामध्ये असलेलं दुःख दाखवणारे शब्द. हा, जसं इथं दिलेले आहेत. ऊ, इथं दिलेलं आहे ऍ. नंतर अरे रे म्हणजे खूप वाईट झाले वगैरे आपण नाही का म्हणत अरे रे. नंतर आई, हाय हाय, किंवा नुसतं हाय. तर हे शब्द काय करतात? दुःख, आपल्या मनाला झालेलं दुःख या ठिकाणी दाखवतात. समर्थ, हा ओके, ठीक आहे ठीक आहे. हे लक्षात आलं तुमच्या? शोकदर्शक म्हणजे आपण, आपल्याला काहीतरी दुःख झाले मनामध्ये आणि आपण या शब्दांनी ते दाखवतो. आता पुढचं आहे आश्चर्यकारक. आश्चर्य, जिथं आपल्याला खूप आश्चर्य वाटतं, एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट आपल्याला दिसते, कळते, समजते. ठीक आहे, मग त्यावेळी आपण कोणकोणत्या शब्दांना उद्गार काढतो तर पहिला शब्द आहे ऑ. नंतर ओहो. आता हे तुम्ही म्हणाल दोन आले, पण हे ओहो वेगळ्या वापरू शकतो आपण की ओहो किती वेगळं दिसतंय किंवा ओहो किती भयानक वाटतंय, असं काहीतरी आपल्याला आश्चर्य वाटलेलं आहे. नंतर अबब.
आपल्याला आश्चर्य वाटलं की अबब केवढा मोठा साप, अशा प्रकारे. बापरे, इथं पण तेच उदाहरण घेऊ शकतो आपण. बापरे, आहा हा, काहीतरी आश्चर्य, या वाक्यांद्वारे आपण या शब्दांचा वापर करून वाक्य बनवू शकतो. चकचक, अरेच्चा, चकचक, अरेच्चा. तर अशा प्रकारे हे आश्चर्यकारक दाखवणारे, म्हणजे आश्चर्य आपल्या मनात मध्ये आलेलं जे आश्चर्याची भावना आहे, तर ते दाखवणारे हे शब्द आहेत. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? हम्म, ठीक आहे, छान. हा, आता प्रशंसादर्शक. प्रशंसा म्हणजे एखाद्याचं आपण कौतुक करतो पहा. म्हणजे एखाद्यानं खूप चांगली गोष्ट केली हा. समजा एका परीक्षेत पहिला नंबर आला, एखाद्याचा भाषणात पहिला नंबर आला, किंवा खूप अशी चांगली कामगिरी काहीतरी केलेली आहे. प्रशंसा म्हणजे कौतुक. कौतुक आपण करतो एखाद्याचं, मग ते कोणत्या शब्दानं करतो? तर त्याचे शब्द आहेत शाबास. आपण म्हणतो शाबास, भले, असं आपण म्हणतो. वा वा, वा वा, असं म्हणतो आपण. एखाद्याने चांगली कामगिरी केली असेल, छान. तुमचं पण बघा एकदम व्यवस्थित उत्तर आलेलं, तर मी पण तुम्हाला म्हणते छान. ठीक, ठीक. नंतर फक्कड, म्हणजे चांगली फक्कड अशी कामगिरी केली आपण म्हणतो. फक्कड म्हणजे एक चांगली, व्यवस्थित, छान एकदम. खाशी, खाशी म्हणजे एकदम खास असं, खाशी कामगिरी केली असं. ठीक आहे. तर हे शब्द आहेत प्रशंसा दाखवणारे. प्रशंसा म्हणजे एखाद्याचं कौतुक करताना आपण हे शब्द वापरतो. आता पुढचा आहे संमती दर्शक. म्हणजे काहीतरी आपण एखाद्या गोष्टीची संमती दाखवतोय. म्हणजे जसं मी म्हटलं की मी तुम्हाला आज हे हे शिकवलं, या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? तर तुम्ही सगळे हो, हो म्हणता. हो, बरोबर आहे, हा, बरं आहे, ठीक आहे, अच्छा, अशा प्रकारचे जे शब्द आहेत संमती दाखवणारे, आपली संमती. मी म्हटलं तुम्ही आज हा होमवर्क करायचा आहे, तर तुम्ही त्याला संमती दाखवता. ठीक आहे मॅडम, बरे आहे मॅडम, अच्छा, हा, करतो, अशा प्रकारे तुम्ही संमतीचे शब्द दाखवता. तर ते शब्द म्हणजे संमती. ठीक आहे. तर हा, हा म्हणता तुम्ही. जी, जी हाँ, ठीक आहे, अशा प्रकारे ठीक. बरं आहे म्हणजे बरं आहे, ओके, असं थोडक्यात. बरं आहे, हा, आणि अच्छा, अशा प्रकारे आपण संमती दाखवतो. म्हणजे आपण त्या विधानाशी सहमत आहोत, हे या शब्दांनी आपण, ह्या उद्गारांनी दाखवतो. आता तिरस्कार. तिरस्कार, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला खूप तिरस्कार वाटतोय, घृणा वाटते एकदम अशी, तिरस्कार वाटतोय. एखाद्या व्यक्तीचा आपण तिरस्कार करतो, एखादी गोष्ट आपल्याला तिरस्कार दर्शक वाटते, एखादी वस्तू आपल्याला तिरस्कार दर्शक दिसते. मग त्यावेळी आपण कोणते शब्द वापरतो बरं? तर त्यावेळी आपण शब्द वापरतो म्हणजे एखाद्याचा आपल्याला धिक्कार करायचा आहे. थू, म्हणजे खूपच हे वाटते आपल्याला ती गोष्ट तिरस्कारदायक अशी. शीड, शीट, असं. हुड, हुड म्हणजे जाऊ दे तिकडं असं.
हुड. नंतर हुड. तसंच थोडक्यात. हत हत्तीच्या छी. म्हणजे खूप तिरस्कार वाटतो त्यावेळी छी हा उद्गार वापरला जातो. ठीक आहे, लक्षात आलं? ज्यावेळी आपल्याला खूप तिरस्कार वाटतोय त्यावेळी हे शब्द आपण वापरत असतो. हा, इथपर्यंत व्यवस्थित येतंय लक्षात? हा पण चालू शकतोय. समर्थ. ठीक आहे. हो. हा, ओके, आले लक्षात तुमच्या. आता आपण पुढचा शब्द घेऊयात. संबोधन दर्शक. संबोधन. आता एखाद्याला आपण बोलावतो, मग कसं बोलावतो? काय संबोधन वापरतो? संबोधन दर्शक. म्हणजे एखाद्याला आपण बोलावण्यासाठी जे शब्द वापरतो, जे संबोधन वापरतो, ते म्हणजे संबोधन दर्शक. म्हणजे आपण काय काय म्हणत असतो? अरे, अगे किंवा अग, अहो. नंतर आणखी शब्द आहे अग, ए. ए पण म्हणतो आपण. अग, ए, अगो पण म्हणतात. वेगवेगळ्या बोलीभाषेत असं बोलवतात. बा, रे, अगी ह्या ठिकाणी दिलेले आहेत शब्द. आपण हे जास्त नाही यूज करत, पण असं जिथं वेगवेगळ्या असं बोलीभाषानुसार हे शब्द येतात. म्हणजे जसं आपण पाहतो विदर्भातली भाषा थोडी वेगळी आहे, खानदेशातली भाषा थोडी वेगळी आहे, मग त्याच्यामध्ये हे शब्द येतात. आपण हे ऐकलं असेल तुम्ही, नाईबा. नाईबा, बा. म्हणजे थोडक्यात त्यांना संबोधनासाठी हा शब्द वापरला जातो. तुम्ही संत गाडगे बापांच्या वगैरे सिरियल पाहिल्यात का? किंवा त्यांच्याबद्दल असं काही एखादं साहित्य वाचलंय का? अरे, खूप पुढे जात आहे रे. पाठीमागचं हे पाहूया ना आपण. संबोधन दर्शक. तर गाडगे बाबांचं साहित्य वगैरे वाचलंय तुम्ही? माहिती आहे तुम्हाला संत गाडगे बाबांबद्दल? ते कसे बोलायचे? काहीच माहित नाही संत गाडगे बाबा? त्यांनी स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं होतं. स्वतः ते हातामध्ये झाडू घेऊन अ, अ, परिसर स्वच्छ करायचे. त्या विदर्भातले होते ते. आणि त्यांची भाषा ही तशीच होती. बाप्पा वगैरे असं म्हणायचे ते. मले, अशा प्रकारे त्यांची, फक्त नाव ऐकले आहे. ठीक आहे. तर बा, बा हा शब्द इथं आलेला आहे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की हे शब्द तिथल्या बोलीभाषेमध्ये वगैरे वापरतात. हा, ठीक. आता मौन दर्शक. मौन दर्शक. मौन म्हणजे असं गुपचूप बसणे. मौन धारण करणे म्हणजे काहीही न बोलणे. मग आपण काही न बोलण्यासाठी एखाद्याला काय म्हणतो? चुप. काय म्हणतो? चुप. पहा, मौन दर्शक. दर्शक म्हणजे ही न बोलण्याविषयी दाखवणारे शब्द, काहीही बोलायचं नाही हे दाखवणारे कोणते असतात? मौनदर्शक शब्द कोणते असतात? तर पहा, चुप. एखाद्याला आपण म्हणतो चुप बस, म्हणजे मौन दाखव. थोडक्यात की गुपचूप बसायचं आहे, काहीही बोलायचं नाही. मग आपण काय म्हणतो? चुप. किंवा नंतर म्हणतो गप. गप बस. अशा प्रकारे गप. एखाद्याला आपण म्हणतो गप. पुढे गुपचूप बस. गुपचूप. आणखी काय? चिडीचूप. सर्व लोक चिडीचूप बसले होते. आपण असं म्हणतो की खूप कुणीच काही बोलत नसेल तर चिडीचूप बसले होते. अशा प्रकारे. तर हे शब्द काय दाखवतात? मौन. म्हणजे काहीही न बोलता. मौन दाखवणे म्हणजे काहीही न बोलता राहणे. त्याला म्हणतात मौन दर्शक. त्याच्यासाठी हे शब्द आले चूप, गप, गुपचूप, चिडीचूप. तर हे केवळ प्रयोगी अव्यय आणि त्यातील शब्द आपण ठिकाणी पाहिले.
तर इथंपर्यंत लक्षात आलं कोणते असतात केवळ प्रयोगी अव्यय आणि त्यातले शब्द. हा, आणि याची व्याख्या लक्षात आली. व्याख्या काय आहे केवळ प्रयोगी अव्ययाची? काय दाखवतात केवळ प्रयोगी अव्यय? तेवढं सांगितलं तरी बस. केवळ प्रयोगी अव्यय काय दाखवतात? नाही नाही, मनातील आपल्या मनातील भावना. केवळ प्रयोगी अव्यय काय दाखवतात? तर आपल्या मनातील भावना. त्या भावना कोण कोण असू शकतात ते पाहिलं आपण, की त्या हर्षदर्शक म्हणजे आनंद देणाऱ्या असू शकतात, आनंद होणाऱ्या असू शकतात. पण केवळ प्रयोगी अव्ययाची व्याख्या काय आहे, की आपल्या मनातील भावना दाखवणारे शब्द म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील भावना व्यक्त करणारे शब्द म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आणि हे अव्यय म्हणजे कोणकोणते असतात ते आपण आता पाहिले, की हर्षदर्शक म्हणजे आनंद दाखवणारे असतात. जसं वा वा वा, हा आहा हा वगैरे हे शब्द आपण आनंद दाखवण्यासाठी वापरतो. नंतर शोकदर्शक. हा, आता येतोय? येतोय. ठीक आहे, ठीक आहे. थोडं रेंजचा प्रॉब्लेम होतोय. कालपासून प्रॉब्लेमच आहे. हम्म, ठीक आहे. आता आपला शेवटचा भाग आहे. काय असतो शेवटचा भाग आपला? काय असतो? तुम्ही आतापर्यंत स्वाध्यायामध्ये क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय दोन्हीचे स्वाध्याय सोडवलेत? शब्दयोगी अव्ययाचे स्वाध्याय सोडवलेत का मला सांगा आधी? नक्की सर्वांनी? मी होमवर्क दिला होता का शब्दयोगी अव्ययाचा? हा, ओके. मग आजचा होमवर्क आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय 5 वाक्य लिहा. व्यवस्थित समजले तुम्हाला? अव्यय 5 वाक्य. वाक्यामध्ये पाचही वाक्यामध्ये आपलं उभयान्वयी अव्यय असलं पाहिजे. 2 शब्द जोडणारं असलं तरी चालेल किंवा 2 वाक्य जोडणारं असलं तरी चालेल. परंतु 5ही वाक्य व्यवस्थित लिहायची आहेत. पुस्तकात पाहून व्यवस्थित त्याचा संदर्भ घेऊन लिहिली तरी चालतील. ठीक आहे. ओके. थँक्यू. बाय.